नमस्कार मंडळी, तर आम्ही आलेलो आहेत आमच्या शेतामध्ये। तर हे बघू शकतात, हे तुम्ही, हे आमचं आंब्याचं झाड आहे। याला कैऱ्या यावर्षी थोड्याच लागल्यात, पण खाली पडलेल्या आम्ही घेऊन चाललेलो आहेत। आणि हे बघा, हे आहे अशोकाचं झाड आणि हे आहे नारळाचं झाड। पण एवढं मोठं झालंय, पण याला काही नारळ लागले नाहीत, आणखी लागतील पुढच्या वर्षी। हे बघू शकता, आम्ही अशोकाच्या झाडांची लाईन लावलेली आहे। इथं छान वाट केलेली आहे। हे बघू शकताय तुम्ही, असे मोठे झाड झाले। उन्हाळ्यामध्ये पूर्ण हे सावलीने भरून गेली पाहिजे वाट, वागणाऱ्यांना पण छान वाटलं पाहिजे। आणि हा आहे आमच्या गायांचा चारा, घास लावलेला आहे आम्ही। ही पाहू शकताय तुम्ही, अशोकाच्या झाडांची आम्ही अशीच लाईन लावलेली आहे। आणखी आमच्या शेतामध्ये झाड आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे आहे पारिजातकाचं झाड, पण आता याचा सीझन नसतो फुलाचा, त्याच्यामुळं पानं गळालेली त्याची, पावसाळ्यामध्ये छान येतंय। आणि हे झाड काय बघा, हा मोगरा आहे, पण याला काही फुलं नाहीत आले आत्ता सध्याला। बघू शकताय तुम्ही, सगळी झाडं लावलेली आहेत। आणि आता मी तुम्हाला नवीन एक झाड दाखवते। तुम्ही सांगू शकताय का या झाडाचं नाव काय आहे ते? जवळून पाहू शकताय, कोणाला माहीत असेल तर सांगा, तसं तर मी सांगतेच तुम्हाला काय आहे ते। पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण आणखी। हे बघा, हा पण मोगराच आहे। आणि मी तुम्हाला फुलं आलेले दाखवते, आत्ता दाखवलेलं, तुम्हाला नाव विचारलेलं आहे का झाडाचं, त्या झाडाची फुलं दाखवते। एवढा छान वास येतो याचा, सेम मोगऱ्यासारखाच वास येत असतो। आणि याचं नाव आहे दिसराजा। जशी रात राणी असते तसा दिसराजाही असतो, आणि एवढा छान वास येतो याचा। हे बघा, आणि इकडल्या साईडने लावलेले आहेत पिंपळाची झाडं, ही सगळी पूर्ण लाईन बघू शकता पिंपळाच्या झाडांची। तर कसं वाटलं आमचं शेत, तुम्ही नक्की सांगू शकता। आमचा कोटा, आमच्या शेतामध्ये आणखी भरपूर काय आहे, पण इथल्या शेतामध्ये एवढंच आहे, त्याच्यामुळं मग एवढंच दाखवलं मी आज आम्ही लावलेली झाडं वगैरे। तर बघू शकताय तुम्ही, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा आणि लाईक करा। तर इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणखी झाडं आणि आमच्या गाया पण, तर नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबला। ओके, बाय।